राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब नाशिकमध्ये आहेत। आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाटील साहेब, प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चाला मिळताना बघायला मिळतोय। फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आज या ठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चात शेतकरी सहभागी झालेले आहेत। अनेक तालुक्यातनं शेतकरी इथं आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात वैशिष्ट्य म्हणजे ट्रॅक्टरवर बसून, ट्रॉलीत आणि ट्रॅक्टरवर बसून शेतकरी इथं आलेले आहेत। हजारोच्या संख्येने शेतकरी आज या मोर्चात सहभागी झालेले आहेत, कारण त्यांचे प्रश्नच तेवढे गंभीर आहेत। या जिल्ह्यात दुष्काळ होता। दुष्काळाच्या संदर्भात सरकारने निर्णय घेताना सगळे तालुके धरायला पाहिजे होते, पण काही ठराविकच मोठ्या नेत्यांचे तालुकेकडं मेहरनजर दाखवण्यात आली। उरलेले तालुके दुष्काळी असताना, त्यांना नांदगावसारखा तालुका तिथं दुष्काळ असताना, समस्या असताना, किंवा चांदवडसारख्या तालुक्यात दुष्काळाच्या फार मोठ्या समस्या आहेत, या सगळ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये बाजारभाव शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळालेले नाहीत। या ठिकाणी कांद्यावर एक्सपोर्ट ड्युटी 40% लावण्यात आली। त्याचबरोबर त्यामुळं कांद्याचे दर मधल्या काळात कमी पडले। सरकारने 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली। मी काही शेतकऱ्यांना काल रात्री चांदवडला वगैरे भेटलो, तर 350 रुपये 200 क्विंटलपर्यंत लिमिट, तेही पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, फक्त 10,000 रुपये मिळालेले आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये काल परवा जो अवकाळी पाऊस झाला, त्यामुळं द्राक्ष बागायतदारांचं प्रचंड अतोनात असं नुकसान झालेलं आहे। कांदा उत्पादकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। द्राक्ष बागायतदारांना एक जण आयुष्यातून उलट्यांची पाळी आलेली आहे। त्यामुळे त्यांना 10 आणि 12 आणि 20,000 रुपये अनुदान किंवा त्यांना मदत ही त्यांच्या केलेल्या खर्चाला आणि त्यांनी काढलेल्या कर्जाला एवढी सोपी नाही आहे। त्यांना भरीव अशी मदत सरकारने दिली पाहिजे। हे सगळ्या मागण्या घेऊन आणि खास करून कर्जमाफी हाच याच्यावर उपाय आहे, ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काढलेला आहे। आपण बघतोय की एकीकडे अजितदादांनी आज अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत। अजितदादा म्हणतायत की पवार साहेबांनीच मला सांगितलं होतं की तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो। एका व्यावसायिकाकडे ही बैठक झाली होती, असा गौप्यस्फोट आजच्या अधिवेशनात त्यांनी केला आहे। काय आहे की मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही, कारण शरद पवार साहेब आणि त्यांच्यात काय संवाद झाला हे मला माहीत नाही। पण शरद पवार साहेबांची कृती काय झाली याला आम्ही महत्त्व देतो, आणि कृतीने शरद पवार साहेब कायमच या भूमिकेशी कायम ठाम राहिलेले आहेत, आणि त्यामुळं त्यांनी घेतलेली भूमिका ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे। शरद पवार साहेबांची आणि त्यांची काय चर्चा झाली याच्याविषयी आम्ही भाष्य करणं योग्य नाही। आजच्या या अधिवेशनामध्ये त्यांनी हे पण म्हणलं की आपण प्रदेशाध्यक्षपद सोडलं नाही, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाला। सोळंकी म्हणून जे होते त्यांच्या संदर्भात मंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, मात्र प्रकाश सोळंकी मंत्रिमंडळाचा शपथविधी 19 साली झाल्यानंतर प्रकाश सोळंकी हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते। पक्ष कार्यालयात माझ्याकडे आले, माझ्याकडे प्रचंड नाराजी त्यांनी व्यक्त केली। त्यांचं म्हणणं होतं, बीड जिल्ह्यातनं मी सिनियर असताना मला संधी मिळायला पाहिजे होती, आणि तुम्ही इतरांना दिली आणि मला का नाही दिली, अशी त्यांची मागणी होती। त्यांना समाधानी करण्यासाठी अजितदादा तिथे आल्यावर त्यांना कार्याध्यक्ष करू असं सांगण्यात आलं। त्यानंतर मला पक्षाने त्यानंतर पुढं कधीच काही सांगितलं नाही। त्यामुळं मला पक्षाने आदेश दिला असता की राजीनामा द्या, तर मी राजीनामा दिला असता। अजित पवारांनी त्या हॉलमध्ये, एका षण्मुखानंद हॉलमध्ये इच्छा व्यक्त केली, त्यावेळी मी पवारसाहेबांना सांगितलं की यांना अध्यक्ष व्हायचं, यांना अध्यक्ष करा। ते विरोधी पक्षनेते झाले, त्यावेळी मी त्यांना हे सांगत होतो की मी विरोधी पक्षनेता होतो, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष व्हा। त्यावेळी ते म्हटले नाही, मला त्यात काही रस नाही, मला विरोधी पक्षनेताच व्हायचं आहे। त्यामुळे ते विरोधी पक्षनेते झाले। आणि त्यानंतर आज काल परवा जे अजितदादांनी शपथ घेतली, ती शपथ घेत असताना त्या ठिकाणी प्रकाश सोळंकींना च्यावर झालेला अन्याय, जर झालाच होता अन्याय, तर त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकींना मंत्री करायला पाहिजे होतं। त्यामुळं माझ्या गरीबाला काय अनिल देशमुखांना देखील मंत्रिपद हवं होतं, मात्र त्यांना ते मिळालं नाही, म्हणून ते आमच्याबरोबर आले नाहीत, असं देखील अजितदादा म्हटलेत आज। मला वाटत नाही असं काय याच्यात तथ्य आहे। अनिल देशमुखांनी बरंच सहन केलेलं आहे, तुरुंगात गेलेले आहेत। त्यामुळं त्यांना कुठं जायचं
आणि काय जायचं ही त्यांची मतं स्पष्ट होती. त्यामुळे मला वाटत नाही की असं काही घडले, माझ्यासमोर तर कधी घडलेलं नाही. आणि अनिल देशमुख आता राष्ट्रवादीचं विदर्भात फार जोरात काम करत आहेत. आमचे वरिष्ठ जे आहेत ते आजही पावसात भिजतात, त्यांना त्याची आवश्यकता नाही असं देखील अजितदादा म्हटले. बरोबर आहे, हे खरं आहे, त्यात काय हे नाही. म्हणजे पावसात भिजण्याची आवश्यकता नाही, पण पाऊसच आला त्यामुळं काय करणार असा प्रश्न झाला. आपण बघतोय की या ठिकाणी जयंत पाटील यांनी आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि या मोर्चात आता ते पुढच्या काही वेळात या ठिकाणी भाषण देखील करणार आहेत. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.